पिकलेला आहे, वाचलंय मला तिकडे. हा दुसरा पण उतरवलाय. आज पणच पडलेला देवघर. नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर मी आज आलेलो आहे आज नदीमध्ये पोहायला आणि एवढ्या वर्षामध्ये मी पहिल्यांदाच इकडे आलो. दरवर्षी येतो पण इकडे पहिल्यांदा आलो नदीत पोहायला. हे बघा सर्व पोहायला लागले तिकडे. एक नंबर अशी नदी आहे. हे बघा मस्त असं पाणी वाहत आहे इकडे या साईडला, एका साईडला. आणि हे सर्व पोहायला लागले आणि मला फोटोग्राफी करायला लावले या लोकांनी. हे बघा इकडे पब्लिक सुद्धा आलेले या साईडला. पाऊस वगैरे खूप आला इकडे या साईडला. वीज कडकडते. चला आता मी पण चाललो पोहायला. जरा आंघोळ करून घेतो, गरम पण खूप होते म्हणून. हे बघा पप्पा वगैरे इकडे आहेत, मस्त मजा करतात आहे. मस्त पाणी आहे, क्लीन पाणी आहे पूर्ण. दगड वगैरे आहेत मस्त. जरा मी पण पोहतो आता, तुम्हाला दाखवतो पुढे. इकडे पब्लिक गाड्या घेऊन इकडे थांबलेल्या आहेत रोडवर. आणि वैभववाडीवरून काहीतरी 3 किलोमीटर आहे नदी. दे इकडे साबण, दे फेक फेक, जोरात जोरात फेक. मस्त. तुम्ही पण या कधी आलं वैभववाडीमध्ये तर तुम्ही पण या इकडे पोहायला. हे बघा सर्व फुल एन्जॉय करतात इकडे. चला मी पण चालला आता पोहायला. कधीपासून यांची फोटोग्राफी करून झाली, आता मी सुद्धा पोहतो. जरा वेळ दाखवतो तुम्हाला. काय सध्या बघा धीरज पोहतो आहे आणि आम्ही असं या नदीवरती आलो आहे. आणि हा नदी आहे, तर इकडे खूप सारी फिरायला लोक आले. सगळे एन्जॉय करतात आहे. आणि हा इकडे पोहतो आहे. हे पूर्ण गोडं पाणी आहे, इकडे काही खारं पाणी नाही आहे. तर हे बघा कशी पोरं सगळी मज्जा मस्ती करतात आहे. आणि हे वाहतं पाणी आहे, तर हे असं पाणी पूर्ण खालपर्यंत आहे. तर इकडे जास्त क्राऊड होता म्हणून आम्ही लोकांनी इकडेच थांबायचं ठरवलं. आणि धीरजची तर काय वेगळीच मजा चालली आहे. खाऱ्या पाण्यातून तो गोडा पाण्यामध्ये आला आहे, त्यांच्याकडे खारं पाणीच असतं. तर आता आपण नंतर भेटू. आता आम्ही पण पोहायला चाललो आहेत. इकडे पोहायला लागले सर्व. त्यांचे काका आहे ते. एक नंबर वाटते घ्यायच पोहायला. असं थंड थंड पाणी आहे. त्याला काय चढायला पोहतो, नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. मी तुम्हाला दाखवतो. चला तर आता ठेवतो मोबाईल. आधीच व्हिडिओ बनवताना मोबाईल फुटलेला, डिस्प्ले गेला. चला तर भेटू पुढे. कंटिन्यू बघत राहा तुम्ही पण. पाऊस सुद्धा आलेला आता. तर चला गाईज मी आता निघतो घरी. खूप मजा वगैरे केली इकडे. इकडे मागे बघा ही पब्लिक वगैरे आहे पूर्ण. इथे गर्दी झाली आम्ही आले तेव्हा. आता जरा कमी झाले, पाऊस आलेला म्हणून पब्लिक गेली घरी अर्धी. तर आता आम्ही सुद्धा चाललेले आहेत घरी आंघोळ वगैरे करून. हे बघा चला तर तुम्ही पण या कधी आले तर पोहण्यासाठी इकडे या. तर चला काय भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता घरी जातो इकडे. चला बाय बाय कर. बटकी बाय कर. बटकी इकडे बघ.
गाईज तर आम्ही चालले आता फणस पडायला. काढतील दोन. हे बघा दीपंकल आलेले आहेत आणि हा त्यांचा छुरा कोयती घेऊन आलेले आहेत. आम्ही आता हे पाडणार आहेत आम्ही हे वाले बघा वरती. आता दीपंकल चढणार आहे वरती. हे बघा वरती आहेत. आता आम्ही किती 4 फणस पाडलेले आहेत. आता दुसरे पाडायला आलेत आम्ही. मोठे 4 पाडलेले होते ते घरी ठेवलेत आणि आता हे पाडायला आलेत आम्ही. दीपंकल नीट जा. हा पण इकडे अध्यक्ष दंड ठेवू ना. काय फणसाला? फणसाला दंड ठेव. 500 रुपये दंड फणस काढला तर. 500 रुपये काय नाही, 1000 रुपये 2000 ठेवायचे. चला आता बघू दीपंकल किती फणस पाडतो. दीपंकल हे डोक्यावरचे पाडा जरा. सगळे पाडले तरी चालतील, 2-2 घेऊ खांद्यावर. गाडी कुठायची ना आपली गाडी असली मोठी फणस. बरका नाही पाहिजे. बांधा मस्त चांगला वाला एक. तोडला. देणार देणार. ओ चलो पूरा फनस आ गए नीचे. वरती पण बांधला खाली पण बांधलाय. दोरी कशी घेणार. अरे वा. राहो पुण्यात फणस काढायला लावला. करा पट्ट केला. 500 रुपये दंड. दीपंकल सावकाश टाका. याने बिडा मुला गटूस म्हणजे चिकन पडलं पाहिजे बघून. वासाला का फणसाचा. हे कोणता तर पिकला वाटतं. वास येतो. तो डोक्यावर पिकलाय. हा ना पिकला. लागला. आटा मार लागला गेला काय मी. असली मोठी फणस तेवढी आटा मारला त्यांनी. हा गेले का आटा वेळेला लागला. चलो अपना आ गए फनस नीचे. खोला 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 याला. चला फायनली आपला पहिला झालेला आहे फणस. गाईज आमचा फणस आता आणलेला आहे. आता दुसरा पाडणार आहे दीपंकल. दीपंकल दुसरा एक चांगला घ्या. हा पिकल्या तर ते गाईज. आता हे बघा दुसरा बांधायला लावलाय दीपंकलनी. सावकाश टाकाव नको हातातून. कापा गाडी जागा पाहिजे की नाही. आहे खूप इकडे अंका. तुटला तुटला तुटला. येऊ द्या येऊ द्या. आहे खूप इकडे. सावकाश थोडा. आहे खूप. न्यायचं कसं. न्यायची ताकद पाहिजे ना. आणि
आम्ही गेल्या वर्षी आलेले बघ काका 6-7 फणस ते पण ट्रेनला गाडीवर पण ना ट्रेनला. आता आपल्याकडे गाडी तरी आहे. कोणता तरी एक फणस पिकलाय वास येतो गाईज तिथे कुठले तरी फणस पिकलेला आहे वास लय मार तिकडे. हा बघ दुसरा पण उतरवलाय. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सोडा. सोडा खेचा. काहीच तर आम्ही आता फणस पाडून झालेले आहेत आमचे. हे बघा माझ्याकडे एक आहे पप्पाने एक घेतलेलं इकडे आणि इथे 2 आहेत ते काका वगैरे घेऊन येतात आणि अजून एक माझ्याकडे हा दिलाय. आम्ही आता घरी घेऊन जाणार आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही किती फणस पाडलेत ते. आता जरा फणस घेऊन चाललोय म्हणून दाखवतो. काका अजून गेले खांद्यावर. चला हे बघा सर्वांकडे एक एक आहे. माझ्याकडे 2 दिल्यात. चला आता दाखवतो पुढे किती घेतले ते फणस. गाईस तर आम्ही आता 1 2 3 8 फणस पडलेले आहेत. हे बघा हे 3 मोठे आहेत आणि हा एक आहे. हा 1 2 3 4 आणि हे 3 आता आणले आणि हा एक आणला एक चौथा. असे आम्ही आता 8 फणस आणलेले आहेत. त्याचा अजून एक पिकलेला पण नाही त्याच्यातला. आता बघू पिकलेला कुठे भेटतोय का. पिकलेला कुठला भेटला बरका वगैरे कुठला तरी पाडूया. अजून खायला भेटला ना मला. चला